नमस्कार. विद्वती किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. तर बाप्पांच्या आवडीचे कापसासारखे पांढरे शुभ्र आणि मौसूद मोदक गणेश चतुर्थीच्या गडबडीमध्ये पटकन कसे बनवता येतील ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला मोदकासाठी लागणारं सारण बनवून घेऊ. तर त्यासाठी आपल्याला इथे गॅसवरती एक कढई गरम करून घ्यायची आहे. मग त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं. तूप थोडंसं गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये 1 चमचा खसखस टाकायची आणि सोनेरी रंग येईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं. मग यामध्ये 2 वाटी किसलेला ओला नारळ टाकायचा आणि नारळ पण थोडासा त्यातील ओलसरपणा कमी होईल इतकंच हलवून घ्यायचा. मग त्यामध्ये 1 वाटी गूळ टाकायचा. इथे मी 2 वाटी नारळाचा किस घेतलेला आहे, तर 1 वाटी गूळ घेतलेला आहे. मी ही गुळाची पावडर घेतलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी गूळ किसून पण घेऊ शकता. यातील सर्व पाणी सुकेपर्यंत याला हलवून घ्यायचं. जोपर्यंत हे कोरडं होत नाही तोपर्यंत याला मीडियम फ्लेमवरती चांगलं परतवून घ्यायचं. मग आता यामध्ये आपल्याला 1 चमचा विलायची आणि जायफळीची पूड टाकायची आहे. यामुळे सारणाला खूप सुंदर असा सुगंध तर येतोच आणि मोदक खायला चवदारही लागतात. आता आपलं सारण तयार झालेलं आहे. तर याला गार होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं. आता आपणाला मोदकाची उकड बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करून घ्यायची. मग त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं. आता हे पाणी छान उकळल्यानंतर मग यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं आणि पाव वाटी दूध टाकायचं. दुधामुळे मोदक पांढरे शुभ्र आणि मौसूद होतात. आता दूध टाकल्यानंतर पण याला आपणाला चांगलं खळखळ उकळू द्यायचं आहे. मग त्यानंतरच यामध्ये आपणाला तांदळाचं पीठ टाकायचं आहे. मी इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, तर त्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर हे चांगलं पाणी उकळल्यानंतरच मग यामध्ये आपणाला हे टाकून द्यायचं आहे आणि लगेच आपणाला पटकन याला सतत हलवत राहायचं आहे. याच्या छोट्या छोट्या गाठी आणि गुठळ्या होऊ शकतात, म्हणून याला पटकन हलवून घ्यायचं. आता यात 1 चमचा मैदा आणि चिमूटभर मीठ टाकायचं. मैदा टाकल्यामुळे आपली उकड छान चिकट होती आणि मग आपण ज्या वेळेला मोदक बनवतो त्यावेळेला आपले मोदक चिरत नाहीत, म्हणून इथे आपणाला मैद्याचा वापर करायचा आहे. आता याला 5 मिनिटासाठी आपणाला झाकून ठेवून द्यायचं. मग त्यानंतर परत या पिठाला एक वेळेस मिक्स करून घ्यायचं. झाकून ठेवल्यामुळे ही उकड आतमध्ये चांगल्या पद्धतीने शिजल्या जाती. मग ही थोडीशी गार झाल्यानंतर याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि मग एका ग्लासाच्या मदतीने याला आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. या ग्लासाला थोडंसं पाण्याचा हात किंवा मग तुपाचा हात लावायचा आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. उकड थोडीशी गरम आहे तोपर्यंतच यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं. यामुळे पीठ आपल्या हाताला चिटकत नाही आणि ते चांगल्या पद्धतीने मऊ पण होतं आणि याला तडे आणि भेगा पण पडत नाहीत. मोदकासाठी लागणारी आपली उकड आता तयार आहे. ही कापसासारखी मऊसूत आणि लोण्यासारखी पांढरी शुभ्र अशी तयार झालेली आहे. तर इथे आपणाला मोदक कळ्या न पाडता साच्यामध्ये बनवून घ्यायचे आहेत, कारण गणेश चतुर्थीच्या दिवशी खूपच घाई असते आणि आपणाला भरपूर तयारी करायची असती. म्हणून इथे त्या दिवशी आपणाला लवकरात लवकर मोदक कसे बनवता येतील अशा पद्धतीने इथे मोदक तयार करायचे आहेत. तर इथे मी हा मोदकाचा साचा घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला लिंबाच्या आकारापेक्षा थोडीशी कमी अशी उकड टाकायची आहे आणि ती साच्यामध्ये सर्वत्र पसरवून द्यायची. इथे उकड आपल्याला खूप जास्त नाही घ्यायची, नाहीतर मग आपले मोदक टेस्टी नाही लागणार. इथे आपल्याला सारण जास्त टाकायचं आहे, यामुळे मोदक टेस्टी लागतात. आता हे छान पॅक केल्यानंतर वरतून इथे आपल्याला थोडीशी उकड लावायची आहे, जेणेकरून आपण हे उकडून घेतेवेळेस खाली चिटकत नाहीत आणि आपले मोदक चांगल्या पद्धतीने तयार होतात. मार्केटमध्ये मोदक बनवण्यासाठीचे असे साचे सहज उपलब्ध होतात. यामध्ये फक्त लहान आणि मोठा असे आकार असतात. तर हा मी मीडियम साईजचा मोदकाचा साचा घेतलेला आहे. तर तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने मोदक बनवू शकता. सर्व मोदक बनवून झाल्यानंतर याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी इडली पात्राची ही चाळणी घेतलेली आहे. तर यामध्ये हळदीचे पान टाकून यावरती आपणाला हे सर्व मोदक ठेवून द्यायचे आहेत. याच्यामुळे मोदक खाली भांड्याला चिटकतही नाहीत
आणि हळदीच्या पानामुळे मोदकाला सुंदर असा वासही येतो। जर तुमच्याकडे असे हळदीचे पानं अवेलेबल नसतील तर तुम्ही भांड्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून त्यावरती मोदक ठेवू शकता। इथे मी आता अगोदरच पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे। यात मोदक ठेवून द्यायचे आणि याला 10 मिनिट वाफ देऊन घ्यायची। आता 10 मिनिट मी या मोदकाला चांगली स्टीम देऊन घेतलेली आहे। तर हे चांगल्या पद्धतीने मस्त उकडलेले आहेत। हे थोडेसे गार झाल्यानंतर मग याला चाळणीमधून बाहेर काढायचे। हे गरम असताना जर आपण याला काढले तर मग हे तुटू शकतात, म्हणून हे छान गार झाल्यानंतरच मग याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे। तर आता आपले हे सर्व मोदक तयार आहेत। 1 वाटी पिठाचे कमीत कमी 16 ते 17 इतके मोदक तयार होतात। घाईच्या वेळेस पारंपरिक पद्धतीने मोदक बनवायला जर तुम्हाला खूप वेळ लागत असेल तर अशा वेळेला हे झटपट तयार होणारे मोदक तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। दिसायला एकदम सुबक आणि सुरेख, लुसलुशीत, पाहता क्षणी खावासा वाटणारा, सारणाने गच्च भरलेला मोदक बाप्पांना नक्की आवडेल। घाई आणि गडबडीच्या वेळेमध्ये पटकन तयार होणारे असे मोदक तुम्ही पण एकदा नक्की बनवून पहा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। थँक्यू।